नमस्कार. मी माणिक मुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आता चर्चा मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई मोहिमेची. 20 जानेवारीला मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. त्यासाठी कमीत कमी 2 कोटी मराठा मुंबईत येतील असा आकडाही जरांगे पाटलांनी कालच्या बीडच्या इशारा सभेमध्ये दिलेला आहे. त्यासाठीचा सविस्तर प्लॅनही त्यांनी काल जाहीर केला आहे. ते स्वतः अंतरवाली सराटीतून निघून मुंबईला पोहोचणार आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांना मराठा आंदोलकांनी भेटून मुंबईकडे कूच करावी असं आव्हानही जरांगे पाटलांनी केलेलं आहे. आपण इतिहासात महात्मा गांधींची दांडी यात्रा किंवा मावस से तुंगचा लाँग मार्च वाचला असेल. मनोज जरांगेंचा हा मराठा मार्च आपण म्हणू शकतो. तयारीसाठी अजून 25 दिवस मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमकडे आहेत. पण सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, मनोज जरांगेंनी मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा करून सरकारला जे हवं तेच केलंय का? किंवा हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीनं विचारायचा तर जरांगेंनी मुंबईत आमरण उपोषणाची करण्याची घोषणा करून चूक केली आहे का? ह्या व्हिडिओत 3 ते 4 मुद्द्यांच्या आधारावर आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. पहिला मुद्दा, मुंबईत गर्दी जमणार का? मनोज जरांगे पाटलांच्या आत्तापर्यंतच्या उपोषणातला सर्वात मोठा USP कुठला असेल तर तो आहे त्यांना मिळणारा प्रचंड मोठा प्रतिसाद. म्हणजे तुम्ही बीडची इशारा सभा आणि त्यातली गर्दी बघितली तरी तुम्हाला मी काय म्हणतोय याचा अंदाज नक्की येईल. अंतरवाली सराटीत ज्या गर्दीवर लाठीमार झाला तिथपासून ते बीडच्या सभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगेंना गर्दी जमवण्यामध्ये यश आलंय. मनोज जरांगेंची एकही सभा किंवा त्यांची मिरवणूक गर्दी नाही म्हणून फेल झालेली नाही. उलट पहिल्यापेक्षा दुप्पट गर्दी असंच दृश्य महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पण गर्दीचं हे चित्र मनोज जरांगे मुंबईत उभं करण्यात यशस्वी होतील का? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे ते मुंबईत मराठ्यांचं असलेलं अत्यल्प प्रमाण. अगदी नगण्य म्हणाला तरी चालेल. बरं, जे कुणी आहेत ते सधन कुटुंबातले नोकरी धंदा करणारे ते जरांगेंच्या उपोषणाकडे फिरकण्याची शक्यता कमीच. कारण ते गरजवंतात मोडत नाहीत. त्यातही ते 96 कोळी वगैरे असतील तर प्रश्नच मिटला. म्हणूनच मनोज जरांगेंचं गर्दीचं गणित यशस्वी करण्यात त्या ठिकाणी स्थानिक मराठा संघटना किंवा पब्लिकनं जे योगदान दिलं किंवा राहिलं ते मुंबईत जवळपास नसेल. मुंबईत मराठी लोकांचं प्रमाण 40 ते 42% मानलं जातं. त्यात मराठ्यांचं प्रमाण मी म्हणालो तसं नसल्यास जमा आहे. त्यामुळेच की काय, गायकवाड कमिशननं मराठा आरक्षणाचा डाटा गोळा करण्यासाठी मुंबईत मराठ्यांचं सर्वेक्षणसुद्धा केलेलं नव्हतं. याचाच अर्थ असा की स्थानिकांच्या पाठिंब्याचा हुकमी एक्का मुंबईत जरांगेंकडे नसेल. दुसरा मुद्दा, मुंबई बाहेरून गर्दी आणता येईल का? बिलकुल, यात कसलीच शंका नाही. खुद्द जरांगेंनी मराठ्यांना आव्हान केलं आहे की त्यांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये यायचं आहे. म्हणजे आझाद मैदानात आमरण उपोषण करतील, जरांगे आमरण उपोषण करतील आणि इतर मराठ्यांनी त्यांना पाठिंब्यासाठी मुंबई गाठायची आहे. जरांगेंना गर्दीचा अपेक्षित असलेला आकडा आहे कमीत कमी 2 कोटी. म्हणजेच 2 कोटी मराठा हे महाराष्ट्राच्या सर्व भागातून मुंबईत धडकतील. सरकारनं त्यांच्या फक्त संडासाची तेवढी व्यवस्था करावी अशी मागणी जरांगेंनी केली. त्यात काही वावग नाही. पण खरंच एवढी गर्दी जमली तर BMCची यंत्रणा कोलमडणार नाही का? एवढ्या गर्दीच्या संडासाची सोय करायची व्यवस्था खरंच BMCकडे आहे का? बरं, बिचारी ती BMC सध्या बेवारस आहे. तिच्या निवडणुका घेण्याची हिंमतही सरकारमध्ये नाही. अशा वेळेस जरांगेंसाठी एवढी गर्दी आली तर तिचं काय होणार? तिला हव्या असलेल्या बेसिक सुविधा तरी मिळणार की नाही हा सवाल खरोखरच आहे. बरं, जरांगेंनी कोटीचा आकडा सांगितला तरी तेवढे मराठे मुंबईत खरंच पोहोचणार का? कारण मराठी माणूस स्वभावानेच मुंबईपासून कायम दूर पळत आला आहे. त्याचं वैयक्तिक काम असेल तरी तो ह्या मायानगरीमध्ये फिरकायचं टाळतो. बरं, आत्तापर्यंतचा मुंबईचा इतिहास असा सांगतो की पश्चिम महाराष्ट्रातून मोर्चा बिर्चासाठी मराठे काय किंवा इतर कुणीही मुंबईत सहसा फिरकत नाहीत. त्यांना येणं खरं तर सर्वात जास्त सोयीचं आहे. पण ती येत नाहीत. ती त्यांची गरजही नाही. येतात ती बिचारी विदर्भ मराठवाड्यातली माणसं. त्यांना यायला 12 तास तरी लागतात. आंदोलन मग कुठलेही असो, मराठ्यांचं असो, दलितांचं असो किंवा गेला बाजार आता अलीकडचं ST वाल्यांचं, गर्दी करतात ते मराठवाडा विदर्भातलीच असते किंवा ती मंडळी तिथलीच असते. ती गर्दी खरोखरच मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत येणार का? आणि आली तर ती किती दिवस टिकणार? मुंबईत तोच येईल ज्याची यायची जायची सोय आहे. कुणी अलीकडच्या अशा थंडीत चला मुंबईला चालत जाऊ असं होणं शक्य नाही. त्यामुळे जरांगेंच्या टीमसमोर मोठं आव्हान आहे. बरं, त्यातच पोलिसांनी आत्ताच ट्रॅक्टरवाल्यांना नोटिशी दिल्यात. उद्या गाड्यावाल्यांचीही नाकाबंदी होऊ शकते. मुंबईच्या शिवावरच त्यांची अडवणूक केली जाऊ शकते. म्हणजेच मुंबईत पोहोचण्यासाठी मराठ्यांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागणार आणि त्यामुळेच अंतरवाली सराटी सोडून मुंबई गाठणं जरांगेंसाठी चूक ठरणार आहे का? हा सवाल राहतोच. तिसरा मुद्दा, मुंबईत गर्दी झाली तर एकत्र राहील का?
चला आपण फार निगेटिव्ह नको व्हायला, असं गृहीत धरू की 2 कोटी जरी नाही आले तरी कमीत कमी 2 लाख येतील किंवा 40-50 हजाराची गर्दीही मुंबईत काही कमी नाही. पण आलेली ही गर्दी आझाद मैदानात थांबेल काय? जीवाची मुंबई करण्यात ती दंग तर नाही होणार ना? आली तर मुंबईत नेमकी कशी तग धरेल? त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते राहण्यापासून ते संडासापर्यंत सगळ्याच गोष्टींची इथं तयारी करावी लागणार. त्यातही महिला मुली आल्या तर त्यांची गैरसोय वेगळीच. मुंबईतली गर्दी पांगणार तर नाही ना? हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. प्रशासन एका मर्यादेपर्यंतच काही गोष्टींची सोय करू शकतं. अंतरवाली सराटीमध्ये ह्यातली एकही गोष्ट बघण्याची गरज नव्हती. लोक तिथं उत्स्फूर्तपणे येऊ शकत होते कारण ते त्यांच्या सोयीचं होतं. मुंबईत मात्र प्रत्येक गोष्ट बघावी लागेल आणि त्या प्रत्येक गोष्टीची ह्या शहरात एक किंमत आहे. त्या सोयीसुविधांमध्ये सुद्धा थोडीशी जरी कमतरता निर्माण झाली तर देवगिरी किंवा लातूर एक्सप्रेसनं किंवा जवळूनच मुंबई सेंट्रलवरून लोक माघारी फिरू शकतात किंवा आलेल्या त्या वाहनानं ते माघारी जाऊ शकतात. आझाद मैदानात मागे एस टीवाल्यांनी अशीच गर्दी केलेली होती. त्यात खोत पडळकरांनी घुसखोरी केली होती. त्यांचे काही बाईट अजूनही यूट्यूबवर आहेत, ते ऐकून बघा. पहिल्या दिवशी उत्साहात असलेले सदाभाऊ खोत दुसऱ्या दिवशी इथं काही झोप लागत नाही, लय बेकार मच्छर चावतात म्हणून तक्रार करत होते, तेही मच्छरदाणीत झोपून झाल्यानंतर. बरं, आत्तापर्यंत जरांगेंची सोय करायला सगळे मराठा नेतेही, आमदार, खासदार, मंत्री सगळे सरसावत होते. पण प्रसाद लाड, राणेंसारख्या नेत्यांना किंवा भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनाही जरांगेंनी दुखावलंय. त्यामुळे ती कसली सोय करतील याची सुतराम शक्यता सध्या तरी दिसत नाही. आमदार निवासात सध्या त्या आमदारांची सोय होत नाही. त्यात येणाऱ्या अशा कार्यकर्त्यांची सोय कशी होणार? जरांगे आणि त्यांच्या टीमचं एकमेव आशास्थान आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दोघात काहीतरी सेटलमेंट असल्याची चर्चा पहिल्यापासून आहे. त्यातही शिंदेंनी जेवढी मदत आत्तापर्यंत जरांगे आणि टीमला केली ती कुणीच केलेली नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळे जरांगे फडणवीस आणि भुजबळावर रागराग करतात आणि शिंदेंचा मात्र गोडवा घालताना दिसतात. पण मुंबई म्हणजे ठाणे नाही, त्यामुळे जरांगेंच्या एवढ्या गर्दीला एकटे शिंदे पुरू शकतील काय? लक्षात असू द्या, अण्णा हजारेंचं लोकपालच्या मागणीचं आंदोलन देशभरात ऐन भरात असताना, खुद्द अण्णा हजारे BKCला बसलेले असतानाही त्यांचं मुंबईतलं आंदोलन फेल गेलं होतं आणि त्याला कारण ठरलं होतं मुंबईकरांनी त्याकडे फिरवलेली पाठ. त्यामुळेच आलेल्या गर्दीनं जरांगेकडे पाठ फिरवली तर जो दबाव आत्ता निर्माण झालेला आहे तो विरळून जाऊ शकतो. जरांगे मुंबईत आल्यानं फक्त 2 घटकांची सोय होणार आहे. एक आहे सरकार आणि दुसरं आहे मीडिया. पण जरांगेंचा तो फोकस आहे का? जरांगेंची ती गरज आहे का? चौथा मुद्दा, मग मनोज जरांगेंनी मुंबईची निवड का केली? मुंबई बंद करण्याची हिंमत फक्त बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यामध्ये होती असं सांगितलं जातं. त्यानंतर मुंबईला जाम करेल किंवा बंद पाडेल असा कोणी आला नाही. भीमा कोरेगावची दंगल झाली त्यावेळेस अर्धी मुंबई दलित संघटनांनी बंद पाडली होती. मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. म्हणजेच दादर, वडाळा, चेंबूर, धारावी, मुलुंड हा भाग धुमसत होता. त्याला कारण मुंबईत मराठ्यांपेक्षाही दलित मराठी जनतेचा असलेला दबदबा. मुंबई मराठी बहुल आहे असं आपण म्हणतो, खरं तर ती दलित बहुल मराठी आहे असं म्हणायला हवं. त्यामुळे दलित पॅंथरचा जन्म आणि दबदबा मुंबईत राहू शकला. पण अशी स्थिती मराठ्यांची आहे का? तर मी आधीही म्हणालोय, तर अशी स्थिती मराठ्यांची नाही. मग असं असताना जरांगे आणि टीमनं मुंबईत उपोषण करण्याची घातक निवड का केली? बरं, मुंबई जाम झाली, जाळपोळ झाली तर आंदोलन मोडीत काढायला सरकारला आयती संधी मिळेल आणि ते थोडंसं सोपं जाईल. मुंबईकरांना रस्ता जाम करणाऱ्यांची भारी चीड आहे. त्यामुळे स्थानिक मुंबईकरांचा आत्ता असलेला पाठिंबा जरांगे आणि टीम गमावून बसेल. मग मुंबईची निवड का? अंतरवाली सराटीतच उपोषण का नाही? लक्षात ठेवा, सरकार पहिल्यापासूनच जरांगेंचं आंदोलन किंवा उपोषण मुंबईत व्हावं यासाठी प्रयत्नात होतं. पहिल्या उपोषणानंतर गिरीश महाजन अंतरवाली सराटीत आले होते. त्यांनी जरांगेंना मुंबईत उपोषण करण्याची विनंती केली होती. त्याला कारण त्यांनी सरकारसोबत चर्चा करायला सोपं जाईल असं दिलेलं होतं. पण तेवढंच एक कारण नव्हतं. अंतरवाली सराटीत सरकारला यावं लागत होतं आणि ते सरकारच्या हतबलतेचं प्रतीक दिसत होतं. आता जरांगे मुंबईत आलेले दिसतील आणि सरकार मजबूत स्थितीत. साहजिकच आहे, जरांगे हतबल स्थितीत दिसतील. सरकारला हे आंदोलन थंडा करके खाता येईल तशी संधी जरांगे आणि टीमनं सरकारलाच दिलेली दिसते. बरं, उपोषण 20 जानेवारीपासूनच का? कारण फेब्रुवारीत तर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. खरं तर आत्ता 24 डिसेंबरची उपोषणाची डेडलाईन पुढे ढकलायची होती, तर मग अधिवेशनानंतर हे उपोषण का नाही? एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्यात काही आतून सेटलमेंट होते का किंवा झाली आहे का? जरांगेंच्या ज्या काही मागण्या आहेत त्या 99% पूर्ण झाल्यात असं नितेश राणे का म्हणतायत?
प्रश्न अनेक आहेत, उत्तर कमी. जरांगे कितीही म्हणत असतील की सगळ्यांच्या समोर वाटाघाटी करणार आणि त्या वाटाघाटी सुरू आहेत, तर ते साफ खोटं आहे. ते आतून वाटाघाटी करत असल्याचं दिसतंय. तसं नसतं तर छगन भुजबळांनी मिश्किलपणे का होईना जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा दिला असता का? काहीही असो, जरांगेंचं मुंबईतलं हे उपोषण आता शेवटचं असेल. कारण एकदा मुंबई संपली की त्यानंतर त्यांच्यासमोरचे सगळे पर्याय संपतात. जे काही होईल तर ते मुंबईत. ही मोहीम जर त्यांना फत्ते करता आली नाही तर मराठा आरक्षणाचं भिस्त घोंगडं पुढच्या सरकारकडे जाईल आणि तोपर्यंत जरांगेंची लाट उत्तर दक्षिण ओसरलेली असेल. मुंबईच्या ट्रॅपमध्ये सध्या तरी जरांगे अडकल्याचं दिसतंय. सरकारनं 100% निश्वास टाकला असणार आहे, यात कसलीच शंका नाही. तुम्हालाही या संदर्भानं एखादं मत असेल, एखादी माहिती शेअर करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती नक्की करू शकता. त्यासाठी तुमचं स्वागत असेल. तुम्ही उत्तर दक्षिणला सबस्क्राईब करायला, त्याला लाईक करायला, त्याला शेअर करायला विसरू नका.